गेल्या जन्माच्या परिचयाच्या स्मरणांनी गालावर हसू येऊन मुखावर दिसत होतं. हातात हात धरून पुढे चालू लागले. तुझं नाव काय? आरुडाप्पा. तुझं नाव काय? जडियाप्पा. चांगली जोडी. दोघंही पोट दुखेपर्यंत हसले. त्या योगींचं हसणं मोती पडल्यासारखे पडून समुद्राच्या तळ्यात गेल्यासारखे झाले. आरुडप्पा, मला थंडी वाजत आहे, थरथर कापत जडियाप्पाने सांगितले. होय का? ये ये, तुला गरम शाल पांघरतो. सिद्धांची दृष्टी चोहोकडे जाऊन एका फाटलेल्या चटईवर जाऊन थांबली. लवकर लवकर जाऊन ती चटई घेऊन येऊन मध्ये एक मोठं छिद्र पाडून जडियाप्पाचं डोकं त्यात घालून त्याच्या अंगावर टाकली. समुद्राच्या काठावर पडलेले शिंपले वेचून आणून एका दोरीत ओवून जडियाप्पाच्या गळ्यात घातले. तिथे असलेल्या दुकानात जाऊन कुंकू आणून कपाळाला लावलं. एक फुटलेलं मडकं आणि झाडू मिळाला. तेही आणून एका हातात मडकं, दुसऱ्या हातात झाडू दिला. आरूढांनी अलंकार केला. जडियाप्पांनी अलंकार करून घेतला. भैरवाच्या अवताराला भैरव वेश देऊन आरूढ तृप्त झाले. दोघांनी देहाभिमान सोडला. तेव्हा दोघेही उन्मत्त स्थितीत होते. तिथे एक ढोल विकणारा आला. सिद्ध त्याच्याजवळ येऊन, बाबा, आमच्यासोबत ढोल वाजवत ये. आज मिळालेल्या पैशातील तुला अर्धे देतो. त्या दिवशी ढोल विकणे थोडं कठीण वाटत होतं. यात्रेच्या दिवशी विकणाऱ्याचा महापूरच आला तर बाकीच्या दिवशी 1-2 विकावं तर त्याला नको होत होतं. उपजीविका चालवणं कठीण झालं होतं. बायको, मुलं मरणाच्या दारात असल्यासारखे होते. ढोल वाजवणाऱ्याची परिस्थिती डोळ्यासमोर आली. जे होणार ते होऊ दे. ह्यांनी सांगितल्यासारखे एकूण 4-5 ढोल विकल्याचे पैसे मिळतील. बाकीचे राहिलेले ढोल राहतील. ते उद्या विकले जातील असे म्हणून सिद्धांनी सांगितलेलं ऐकलं. तो ढोल वाजवणारा पहिलेच पिलेला होता. आता वाजवत नाचू लागला. ह्यांनी पहिलेच देहाभिमान घोळून पिऊन टाकला होता. देहाभिमान हरपून नाचत चालले. त्या विचित्र वेशात विचित्र नाचणं पाहून लोक आकर्षित झाले. लोक जमले, पैसे जमले. तसेच देवळात आले. तिथे एक संत अनेक लोकांना ज्ञानेश्वरी सांगत होते. तिथे येऊन थांबले. संत ऊर्ध्वमूल हा श्लोकाचा अर्थ सांगून त्याचा विस्तार करून पुढे सांगू लागले. परंतु जिज्ञासू असलेला एक श्रोता गप्प बसला नाही. संत हो, या ऊर्ध्वमूलचा अर्थ सांगा, मग पुढे जा असे म्हटल्यावर संत घाबरला. तो प्रवचन वरवरचंच सांगत होता, परंतु अनुभवाचा गहन अर्थ सांगण्यास तो असमर्थ होता. आता नको, उशीर झाला, नंतर पाहू असं उडविणाऱ्या उत्तराने त्या जिज्ञासूला झालेली व्यथा मुखावर दिसली. भूक लागलेल्याला कष्ट जसे सहन करता येत नाहीत, तसेच या ज्ञानदाहांनी भुकेलेल्याला पाहून सिद्धांची करुणा असून बाहेर पडली. संत महाशय, त्या ऊर्ध्वमूल शब्दाचा अर्थ मी सांगतो, आज्ञा आहे का? खोळ्यासारखा दिसला तरी गौरवास्पद व्यक्तित्वाने वाढलेलं सिद्धाचं मुख पाहून तो ठीक, ये असं म्हणून स्वतः बसलेल्या आसनावरून उठून त्याला बसवलं. सिद्धांनी पीठाला नमस्कार करून बसून सांगायला प्रारंभ केला. त्यांची वाक गंगा नदीसारखी वाहू लागली, जलासारखी वाहू लागली. पुन्हा शांत होऊन पुन्हा पुन्हा वाहू लागली. अनुभव सागरात येऊन जाऊन बुडाल्यासारखं झालं. स्वतः संत देहभान हरपून बसला होता. तो प्रश्न विचारलेला जिज्ञासू तर उठून नाचू लागला. ब्राह्मण पंडितांनी आपापल्या माना हलवल्या. ओ, राखेनी झाकलेला अग्नी हा खरा ब्रह्मज्ञानी असं म्हणून सगळ्यांनी नमस्कार केला. त्या दिवशी रोजच्यापेक्षा आरतीच्या ताटात जास्त पैसे पडले. ते पैसे पाहून संतांच्या तोंडाला पाणी सुटलं. तेवढ्यात सिद्धाच्या समोर उभा असलेला जडियाप्पा स्वामी ते पैसे आपल्या झोळीत टाकताना पाहून क्रोधाने तो संत, ए साधू, हे पैसे माझे असं म्हणत त्यांनी त्या पैशाचं ताट ओढलं. संत हो,
आज त्यांनी खूप छान सांगितलं. आजच्या आरतीचे पैसे त्यांनाच द्या. श्रोतृवृंदांनी आपला अभिप्राय सांगितला. जनवाणीसमोर संत मौन झाला. सिद्ध त्याच्याजवळ आले. संत हो, तुम्ही पैशाच्या आशेने पुराण सांगता का? तसं आहे तर घ्या. सिद्धांनी आपल्या झोळीत हात टाकून संतांच्या हातावर पैसे ठेवले तर संत चकितच झाला. 7 सोन्याची नाणी. अब्बा, आपल्या जीवनात कधीच पाहिली नव्हती. खोळ्यासारखा दिसणारा हा ब्रह्मज्ञानी सिद्ध पुरुष, भिक्षुकासारखा दिसणारा श्रीमंत हृदयी उदार ज्ञानी मी समजून घेतलं नाही ना. पैशाच्या आशेने विद्या विकायचं पाप ह्याच्या पायावर डोकं ठेवून काढून टाकतो. असा भावपरवश होऊन सिद्धाच्या चरणाला नमस्कार केल्यावर अंतःकरण द्रवीभूत होऊन सिद्ध त्याला समजावून सांगून आशीर्वाद देऊन पुढे निघाले. आप्पा, मला खूप भूक लागली. 3-4 दिवसापासून मी काही खाल्लं नाही. प्राण जातो की काय असं वाटत आहे. रस्त्यात लहान मुलासारखं रडणाऱ्या सुरात सांगितल्यावर सिद्धांचं अंतःकरण द्रवित झालं. त्याची भूक पाहून त्यांना त्याच्याकडे बघणं देखील होत नव्हतं. जडियप्पा स्वामींचा हात पकडून सिद्धांनी त्याला रमवलं. थोडं सहन कर बाबा, आता देतो. हुशार आहेस ना? नाही, मला आत्ताच इथेच पाहिजे. हट्ट केलेल्या लहान मुलासारखं जडीस्वामी थांबला. सिद्धही थांबले. ढोल वाजवणाराही थांबला. दुरून एक ब्राह्मण ताटात काहीतरी झाकून इकडेच येत आहे हे पाहून सिद्धांच्या मुखावर हसू आलं. ते पहा, तुझ्यासाठीच आलं. ब्राह्मण जवळ आला. पक्वान्नाच्या घमघम सुवासांनी जडियप्पांचं रसनेंद्रिय जागृत झाले. त्याची अवस्था पाहून सिद्धाला दया आली. ब्राह्मण जवळ आला. ब्राह्मण महाशय, कुठं चालला? मी महाबळेश्वराला नैवेद्य अर्पण करायला चाललो. चालतच ब्राह्मण म्हणाला, मीच महाबळेश्वर आहे. असं म्हणत सिद्ध ब्राह्मणासमोर थांबले. खोळ्यासारखा दिसणाऱ्याचं वर्तन पाहून ब्राह्मणाला खूप राग आला. पहिलेच उशीर झाला आणि मध्येच या खुळ्याने थांबवलं. असं म्हणून तो, ए खुळ्या, चल बाजूला हो. महाबळेश्वर म्हणे महाबळेश्वर. नाही महाशय, मी खुळा नाही. ठीक, मी महाबळेश्वर नाही हे सिद्ध करून दाखव. नंतर तू त्या मूर्तीजवळ जा. असं म्हणून त्या ब्राह्मणाला अडवून उभे राहिले. अशा रूपे प्राणी असलेला तू देव म्हणून घेण्यात तुझी योग्यता तर आहे का? आता तू देव कसा होणार? चल बाजूला हो. असं म्हणून ब्राह्मण पुढे चालू लागला. तेव्हा जडीस्वामीने एकदम उडी मारून ब्राह्मणाच्या हातातला नैवेद्य घ्यायला गेला. ते अनिरीक्षित एकदम केलेलं आक्रमण पाहून भयाने तो ओरडला. लोक जमले. काय झालं विचारलं. ब्राह्मणाने थरथर कापत सगळं सांगितलं. जमलेले लोक जडीस्वामीला मारायला गेल्यावर तो सिद्धाच्या पाठीमागे थांबून लहान मुलासारखं रक्षण मिळवलं. तुम्ही विचार न करता कसं एका निरपराधीला मारता, हे चूक नाही का? सिद्ध म्हणाले. मग महाबळेश्वराचा नैवेद्य हिरावून घ्यायला गेलेल्याचा विचार ऐक. बासुंदीचा प्रसादाचा याला चांगला. तुमचा महाबळेश्वर व्यापक आहे की संकुचित आहे? हे खुळ्या, सर्वांतर्यामी असणारा तो संकुचित कसा होईल? तो सर्व व्यापक आहे. जमलेल्या लोकांपैकी एक म्हणाला, असे आहे तर ह्याच्यात तो नाही का? त्या शिलेतच आहे का? महाबळेश्वर केवळ शिलामुखाने तृप्त होतं असं तुम्ही समजले तर ती शुद्ध चूक आहे. सर्व व्यापक तो साधुमुखाने तृप्त होतो. म्हणूनच श्रीमद्भगवद्गीता प्रमाण वाक्य आहे. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिना देहमाश्रितः. भगवंत वैश्वानर रूपाने सर्व प्राण्यांमध्ये आहे. सिद्धांचं गीताप्रमाण ऐकून तिथे जमलेल्यांचे तोंड बंद झाले. रोज नैवेद्य न्यायचा, दाखवायचा, वापस आणायचा ह्या यांत्रिक क्रियांनी कंटाळलेल्या ब्राह्मणाच्या बुद्धीला सिद्धांची गोष्ट पटली. हृदयांनीही स्वीकृती दिली. तिथे असलेल्या अनेक ब्राह्मणांनी गीताप्रमाण ऐकल्यावर काहीही न बोलता ते निघून गेले. स्वामीजी, आज माझे डोळे उघडले. मी नैवेद्य खरा देवाला
आणल्यासारखं झालं.